आपला आवाज कोकण 24 तास। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला संगमेश्वर कसबा येथील देवी जाख मातेचा पारंपरिक शिंपणे उत्सव अपूर्व उत्साहात आणि भक्तिभावात साजरा झाला। या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या मनसोक्त उधळणीमुळे कसबा संगमेश्वर येथील सर्व रस्ते लालेलाल होऊन गेले होते। ढोल ताशांच्या कडकडाटासह रंगांची उधळण आणि मटण भाकरीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेत भाविकांनी या उत्सवाचा आनंद लुटला। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार शिंपणे उत्सवाची सुरुवात आणि सांगता ढोल ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्यांनी झाली। सकाळी 6 वाजल्यापासूनच उत्सवातील रंगाच्या उधळणीला सुरुवात झाली होती। दुपारी 3च्या दरम्यान मोठ्या 4 चाकी वाहनांवर लाल रंगाच्या पाण्याची पिंपे भरून आणण्यात आली। या पिंपांमधील लाल रंग फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवण्यात आला। यावेळी रस्त्यावरच नाही तर फेऱ्यांच्या दुतर्फ असणाऱ्या घरांमधून भाविकांच्या अंगावर लाल रंगाचा वर्षाव करण्यात येत होता। जागोबाईच्या नावानं, बहिणीच्या नावानं आणि मीनाबाईच्या नावानं देवीच्या गाण्यासाठी सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे। दुपारनंतर उत्सवाचा उत्साह आणखीच वाढला।
ढोल ताशांच्या गजरात, झांज पथक आणि डीजे वरील गाण्यांच्या धुंदीवर हजारो पाय थिरकायला लागले. जवळपास 5 ते 6 तास हा जल्लोष सुरू होता. या उत्सवादरम्यान घरोघरी आनंदाचे वातावरण होते. प्रत्येक घरात काजूगर घातलेले मटण, वडे आणि भाकरी असा फक्कड बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. परंपरेनुसार एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हावून घालत होते. धार्मिक विधी म्हणून कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तगणांनी दर्शनासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर सालाबाद प्रमाणे देवाला रखवाली देण्यास सुरुवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्याचा समावेश होता. दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा मंदिराच्या जवळच प्रसाद तयार करण्यात आला. या प्रसादासह रात्री पाण्याचा हौद फोडताना दिलेल्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मटण भाकरीचे वाटप करण्यात आले. रात्री 10च्या दरम्यान कसबा आणि संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन आणि त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली. उत्सवादरम्यान संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्यानंतर उत्सव समितीने भक्तगणांना धन्यवाद दिले आहेत. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.